नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण चाललोय सातारला। सातारचा पूर्ण रस्ता वाई ते पाचवड ते आनेवाडी उडतारे सातारा हा संपूर्ण रस्ता पुणे बंगलोर हायवे तुम्हाला सध्या कसा आहे ते दाखवतो। वाईतला हा रस्ता आता चांगला झालेला आहे। इथे एक सिग्नल होण्याची आवश्यकता आहे। डावीकडे कोर्ट आहे, द्रविड स्कूल आहे। बावधन नाका इथे एक सिग्नलची तरी किंवा उड्डाणपुलाची तरी आवश्यकता आहे। इथं रस्त्याला या भागात उलट्या बाजूने येणारे बरेच जण सापडतात। का असं वागतात काय कळत नाही। स्वतःचा जीव धोक्यात आणि दुसऱ्याचा पण जीव धोक्यात असे तापदायक असतात ही। आज आता आपण लवकर सकाळी निघालो त्यामुळं गर्दी नाही आहे आणि उलटे लोक पण नाही आहेत। एक रस्ता पुणेकडे डावीकडे आणि उजवीकडे साताराकडे जाणारा। इथं सुद्धा सिग्नलची आवश्यकता आहे। हा बघा वाई पाचवड रस्ता, पाचवडपर्यंत झाडी भरपूर आहे त्यामुळे रस्त्याला खूप बरं वाटतं। उन्हाळ्यात सावली असते, हिवाळ्यात नेत्र सुखद दृश्य असतात। या भागात पण नवीन बिल्डिंग होत चालल्यात। मस्त झाडे आहे का नाही इथं।
या वर्षी म्हणजे सध्या तर पाचवडचा रस्ता चांगला आहे. 2-3 वर्षापूर्वी खूप खराब होता, पण आत्ता चांगला आहे एकदम. आलं पाचवड छोटंसं गाव असलं तरी हायवेला असल्यामुळं आता चांगला लुक आलाय त्याला. चला, पुणे बंगलोर हायवेला लागलो आता आपण. इथे एक बघा, आता स्पीड ब्रेकर लागला आणि तिथं असं पट्टे पण नाहीत. पट्टे मारले असतील पहिले, ते आता बुजलेत. त्यामुळं काय होतं, नवीन माणसाला काय कळत नाही. आपल्याला नेहमीच्या माणसासुद्धा लक्षात ठेवावं लागतं की कुठं नेमकं आहे हे ते स्पीड ब्रेकर. त्यामुळं काय होतं, ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून लावले स्पीड ब्रेकर, वेग वाढवू नये जास्त म्हणून. काय ॲक्सिडेंट व्हावेत म्हणून लावलेत हेच कळत नाही आपल्या इकडं. हा रस्ता तसा चांगला आहे, वाईपासून सातारा म्हणजे पाचवडपासून सातारापर्यंत हायवे. पण मध्ये जरा ठिगळं लावलीत. ते अशी चौकोन खड्डे हे केलेले ते ठिगळं, त्यामुळे त्याला चढ उतार कडेला असा ते थोडंसं तिथं सांभाळून जायला लागतं. आणि काय ठिकाणी अशी टेंगळं वर आलेली आहेत, ते मात्र व्यवस्थित करायला पाहिजे. बाकी सध्या तर आता खड्डे बिड्डे नाही जास्त, तेवढी टेंगळच काढली पाहिजेत. आला टोल नाका. बरं आहे ते, टू व्हीलरला टोल नाही ते एक बरं आहे. तर हे भुर्दंड झाला असता चांगलाच.
किती वाजले असावेत बरं आता? हे वरती सूर्य बघून कोणी अंदाज सांगू शकेल काय? ऊन लागायला लागलं आता. पण डोक्याला हेल्मेट असल्यामुळं डोक्याला तो चेहऱ्याला काय नाही लागत, तरी पण कपड्यातनं जाणवतं थोडं. चला हायवे सोडून आता रस्त्याला लागलो, साध्या साताऱ्याकडे जाणार आहे. आज आपण फाशीचा वड बघायचा आहे, ऐतिहासिक. इथं पूर्वी इंग्रजांच्या काळात फाशी द्यायची किंवा त्याच्या आधीच्या पण काळात, ते बघून घेऊया. आपल्या इथं सातारा हा ऐतिहासिक आहे. तेव्हा फाशीच्या वडचा पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. व्हिडिओवर नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे आत्ता पुढचे व्हिडिओ तर बघाच, पण जुने काही व्हिडिओ असतील तेही जरूर बघा. अगदी चांगले निवडक बघायचे असतील तर पॉप्युलरमध्ये जा, आणि पॉप्युलर व्हिडिओमध्ये सर्वात चांगले व्हिडिओ असतात, ते व्हिडिओ जरूर बघा. तहान लागली खूप, आता थांबायला नको मध्येच. सातारा आलं, मोळाचा वाड्याच्या तिथं थांबून मग पाणी पिऊ पहिलं, मग पुढचा प्रवास. आलं मोळाचा वाडा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.